अशी काही माझं काहीच कसं ऐकत नाही ती. या घरामध्ये ना कोणीच माझं काहीच ऐकत नाही, कोणालाच माझं काही पटत नाहीये. काय हा सगळा ना रेवतीचाच डाव आहे. हो तिला ना त्या नेहाची जागा घ्यायची, पण मी असं होऊ देणार नाही. मी असं होऊ देणार नाही. माझ्या नेहाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. नाही नेहा, नेहा काय ग तुझं नशीब. देवाने तुला सगळं काही दिलं, पण तुझं आयुष्यच काढून घेतलं ग. वर्ष झालं ग तुला ऍक्सिडेंट मध्ये जाऊन, पण आम्ही कोणीच्या दुःखातून सावरू शकलो नाहीये. हे वैभव, ऐश्वर्य, ओळखी याचा काय उपयोग. तुझी साधी बॉडी कोणी मिळवू शकलं नाही. नेहा काय करायचं. मरिया, हाय. येस सर. माझ्यासाठी कोणाचा कॉल होता का? नो सर. मेहतांच्या ऑफिस मधनं अनुष्का मेहता? नो सर. नक्की ना? येस सर. नेहा, नेहा, तू आहेस नेहा. पप्पा, तुम्ही असे इथे माझ्या ऑफिस मध्ये काय करताय? आणि हे काय करून आलाय तुम्ही? मला फक्त 5 मिनिटं. मला नाही तुमच्याशी बोलायचंय. नेहा 5 मिनिटं. हो नेहा, माझं नाव अनुष्का. अनुष्का, मी नेहा नाहीये. हे काय? हे काय? हे काय सांग. त्यातला प्रत्येक फोटो ओरडून ओरडून सांगतोय की तो खरा आहे. आता हे सगळे फोटोज मी यशवर्धनला परत करते. आय थिंक आता सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत, मलाही आणि त्यांनाही. अनुबेन, रितेश भाई या ना. काय झालं, कशी झाली मीटिंग? अरे कशी झाली म्हणजे? तुला काय वाटतं मी काय तिकडे काय मारामारी करायला गेलो होतो की काय? तू डायरेक्ट त्यांच्या घरी गेलास? हा म्हणजे सॉरी, मी कोणाला न सांगता गेलो, पण काय झालं आता सगळी जिम्मेदारी येऊन पडली ना, आणि आता एकत्र काम करायचं म्हटल्यानंतर मग आधीचे गिले शिकवे थोडे दूर करायला पाहिजे की नको अनुबेन? हा म्हणून मग थोडा एकदा म्हटलं इन्फॉर्मली, थोडा फ्रेंडली बेसिसवर एकदा बोलून घेऊया ने. म्हणून गेलो होतो. पण अनुबेन, ते चौधरीने त्याचा घर मस्त बनवलाय एकदम. पहिले रिसेप्शन आहे, एकदम सिक्युरिटी वगैरे अशी टाईट आहे एकदम. हा, आणि रिसेप्शन पुढे ना एक मोठा हॉल आहे. पण हे चौधरीने हॉलला हॉल नाही बोलत, सेंट्रल एरिया बोलतात, सेंट्रल एरिया. हा, आणि अनुबेन
ते रिसेप्शन पासून सेंट्रल एरिया पर्यंत जायचा तो कॉरिडॉर आहे ना, तो एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये मॉर्निंग वॉक होऊन जाईल. ते सगळं ठीक आहे, पण मीटिंग प्रोडक्टिव्ह झाली का? हा हा, अरे मीटिंग एकदम एक नंबर चोक्कस मीटिंग. ते अनुबेन, चौधरीच्या पॅलेस मध्ये ना मला एका गोष्टीचा आन्सर मिळालं. तो यशवर्धन चौधरी तुझ्याकडे बघितला असा का पिसाळला होता ना, ते कळलं मला. यशवर्धन चौधरीची वाईफ होती ना नेहा चौधरी, सेम टू सेम तुझ्यासारखी दिसते माहितीये, सेम टू सेम. म्हणजे एखादा स्ट्रेंजर असेल ना तो तुला नेहा चौधरीच बोलणार. खबरची म्हणे. आई तू कुठे गेलेलीस मला सोडून? तू मला फोन पण नाही केलेलास. मला तुझी किती आठवण येत होती. आई बोल ना, आई बोल ना, तू का सोडून गेली होती तू मला? चल आपण आपल्या घरी जाऊ. चल. मी तुझी आई नाहीये, मी मम्मी नाहीये तुझी. नाही, तू माझी आईच आहे. तू खोटं बोलतेस. नाही, मी नेहा नाहीये, मम्मी नाहीये. सोड तू मला. नाही आहे. तू थांब ना. एक्सक्यूज मी. परी, आय एम सॉरी. तिला पण कदाचित वाटलं की परी इकडे ती आई नाहीये. नाही, ती माझी आई. तू खोटं बोलतोय. मी खोटं बोलत नाहीये परी, मी सांगतो ती आई नाहीये. तू इकडे आधी. नाही, ती माझी आईच आहे. तू दुष्ट आहे, तू वाईट आहेस. मला नाही राहायचं तुझ्यासोबत. परी एक मिनिट, तू आधी माझा ऐक. ती नाही, तुझा मला नाही राहायचं तुझ्यासोबत. तू जा. परी, आपण आलेल्या गेस्ट बरोबर असं वागतो का? तू इकडे, मी तुला सांगतो. नाही, ती गेस्ट नाहीये. ती आपली आईच आहे. ती माझी आई आहे. तू जा इथून. परी, मी फ्रेंड आहे बेटा. मी खोटं बोलेन का तुझ्याशी? नाही, ते राहायचं तुझ्यासोबत. आई चला पण जा. पप्पा, ते एनवेलप मध्ये ते प्लॅनचे प्लॅन आहे ना, जमीन ना प्लॅनचे. काका अनुबेनने बनवलाय प्लॅन. तुम्हाला हवं तर तुम्ही बघून घ्या ना. क्या बघून घ्या. अरे गदेडो, अनुने बनवलंय ना, मग चूक असणं शक्यच नाही. तू बनवला असतस ना तर 4 वेळा रिचेक केला असत. ठेव तुझ्याकडे. हा, काय झालं पप्पा? तुम्ही या तू काम होती? अगं, एक महत्वाच्या मीटिंगला चाललोय. तुझे बेस्ट विशेष हवेत मला. तू नाही का ते कागदावर लिहून देतेस, माय बेस्ट पप्पा. माझं गुड लक येते, दे लिहून. हा, हो, मी देते. थँक्यू. आता काही टेन्शन नाही. रितेश, मोतीचूर्ण लड्डू त्यांनी याद छे ने येताना घेऊन येऊ. नाही का, माझं पेट भरलंय. नाही, पेट पण काय करू म्हणजे अनुबेनला तिचा पास्ट आठवेल. काय करू म्हणजे तिच्या मगजवर ताण पडेल. काय केलं, काय पण केलं तरी अनुबेन काय आठवतच नाही. काय शॉर्ट सर्किट आहे का काय आहे? सोच सोच रे, ते सोच. रितेश, શું વિચાર કરું છું? रितेश, ए रितेश बाबू, जरा हे मंगलसूत्र मारा गळाમાં बांधो ने. अरे इथे माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? हा, तुझं काहीतरी वेगळंच. मंगलसूत्र घाल. मंगलसूत्र घालायला तू काय नवी दुल्हन आहे काय? तुला नाही कळणार आहे. इस मंगलसूत्र की कीमत तुम क्या जानो रितेश बाबू. किंजू, इथे विचार करून करून ना माझ्या मगजचा फाफडा झालाय आणि तुला काय सुचतं? डायलॉग चिडतोस कशाला?
तुला मंगळसूत्र बांधायला सांगितलं, परत लग्न करायला सांगितलं का? काकाजींचं अजूनही किती प्रेम आहे काकीवर, आणि तू बघ, तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये रितेश. तू घनाना अनरोमॅन्टिक छे. मी रोमॅन्टिक नाही. मारी दीपिका, मारी करीना, मारी करिश्मा, मारी प्रियंका. आता एवढा रोमॅन्टिकपणा बस झाला की अजून किलो 2 किलो हवाय. बस बस. तेच एका मॅरिड लेडी साठी ना मंगळसूत्र तिचं जीव की प्राण असतं. तू ते सिनेमात बघितलं नाही का रितेश, की एक मॅरिड लेडी ना सगळ्या गोष्टीसाठी फाईट करते, पण जर तिचं मंगळसूत्र कोणी मागितलं ना तर ती तिच्या जान की बाजी लावते ते वाचवण्यासाठी. किंजू, 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 आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. येस रितेश, હું પણ તને પ્રેમ કરું છું. ઇડિયટ. यश, समीरला फोन केला होतास का? हो का ग? नाही, सहज, म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये ना? तो आणि शेफाली, एव्हरीथिंग इज वेल ना? ऑलवेल ऑलवेल. अगं काय, बेसिकली ते दोघंही कामामध्ये इतके बिझी असतात की एकमेकांना वेळच देऊ शकत नाही, म्हणून मी आज त्यांना कंपल्सरी सुट्टी दिली आहे. म्हणालो की जा, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करा. ओह, दॅट्स सो स्वीट ऑफ यू. म्हणजे बरं झालं तू त्यांना कंपल्सरी ऑफ दिलायस, त्यांना गरजच होती त्याची ना. हो यश, पण किती छान तू सगळ्यांचा विचार करतोस. तसं नाही काकू, हे सुचलं म्हणून मी केलंय, दॅट सिम्पल. काही काम होतं का तुझं? या आय मीन, काम म्हणजे काम काम असं नव्हतं. अरे, आपली रेवती आहे ना, तर ती आता आपल्या परिराणीसाठी एवढे दिवस इथे आपल्या घरात राहते. इनफॅक्ट आठवडा उलटून गेलाय, तर तिला तिच्या आईची आठवण येत होती. सो म्हणजे मला असं वाटतं की तू ऑफिसला चाललासेस तर ऑन द वे तिच्या घरी सोडशील का तिला? म्हणजे बघ, हा, तुला मीटिंग मध्ये काही घाई नसेल, अर्जन्सी नसेल तर. नाही म्हणजे ड्रॉप करेन मी तिला, फक्त लगेच निघावं लागेल. या या शो. काय ग, ऐकलंस ना? सर, चालेल ना? म्हणजे मी रेडीच आहे. पटकन पर्स घेते आणि रिसेप्शन काउंटर पाशी येते. शुअर. थँक्स यश. एनी टाइम. कॅरी ऑन. या. हॅलो. ती यशवर्धन चौधरीच्या गाडीतून त्याच्या सोबत प्रवास करणार आहेस तू. या. खूप कमी जणांना हा चान्स मिळतो आणि तुला हा चान्स ना पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये, लक्षात ठेव. सो यूज दिस चान्स.
या संधीचं सोनं कर. येस लक्षात येतं मी काय बोलतेय? हो हो आणि याद राखा, जर हा चान्स सोडलास तर. ऑफकोर्स. या ड्रायव्हर सोबत पुढे बसायला नाही केलं हे सगळं. चौधरींची होणारी सून मिसेस रेवती यशवर्धन चौधरी. मी मागेच बसणार यश सरांबरोबर. सर पुढे जरा सामान आहे ना, मी इथे तुमच्या शेजारी बसलं तर चालेल का? या. हॅलो. हॅलो हॅलो. अरे तुला सकाळी सांगितलं होतं ना, महत्वाचं मला काम आहे आज जरा. काय अर्जंट नसेल ना तर मी नंतर फोन करतो. सांभाळा ने अर्जंट छे. अनुची तब्येत बिघडली. તમે વહેલા આવજો, लवकर घरी या. अरे काय झालं अनुला? अचानक चक्कर आली आणि पडली. अशी कशी चक्कर येऊन पडेल? रितेशने तर काही सांगितलं नसेल ना. सकाळी मी गुडलक घ्यायला गेलो तेव्हा रितेश होता तिच्या रूम मध्ये. मला सांग आता अनु कुठे आहे आणि कशी येते? आता बरी आहे, तिच्या रूम मध्ये आराम करते. ठीक आहे, मी निघालोच लगेच, येतोच. अरे बापरे, काकीने सांगितलं वाटतं सगळं काकाजींना. अरे बापरे, काकाजी घरी यायला निघालेत. रितेशला सांगायला हवं सगळं आता लवकर. ठाकूरजी, माझ्या अनुला लवकर बरी कर. येणार 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 तो यशवर्धन ताबडतोब धावत येणार. आणि एकदा का त्या अवस्थेत त्याने अनुला पाहिलं, अनुने यशवर्धनला पाहिलं की फ्लॅशबॅक ओपन होणार नक्की. कधी येणार? पेशन्स रितेश, पेशन्स पेशन्स पेशन्स. तुम्ही अय्यो छो, मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. अरे पेशन्स पेशन्स किंजू, पेशन्स. रितेशचे मंगळसूत्र कुठे? एकदा फक्त त्या यशवर्धनला घरी येऊ दे, मग बघ मजा. अरे पण रितेश, काय आता एवढी का पॅनिक होते तू? रितेश काकाची घरी यायला निघाले. काय काकाजी आई आता कसे काय पण एवढं? रितेश, मी आता काकींना फोनवर बोलताना पाहिलं काकाजींशी. अनुची तब्येत बिघडली म्हणून त्यांनी काकाजींना फोन केला आणि ते सगळं काम सोडून घरी यायला निघालेत. ते यायच्या आधी आपल्याला मंगळसूत्र आहे त्या ठिकाणी नीट व्यवस्थित ठेवावं लागेल. तू मला दे मंगळसूत्र, मी ठेवते. मंगळसूत्र? नाही, सगळी कामं बाजूला, तू इम्पॉर्टंट आहे. तू रेस्ट कर, पण रेस्ट कर, एकदम एकदम रेस्ट. नाही तर काकीना सांगे ना. हा. नाही नको, थोडं डोकं दुखतंय, पण मला सारखं असं सतत झोपून राहिल्यावर उगाच आजारी असल्यासारखं वाटेल. रितेश भाई, जरा पाणी देतात मला? हा हा हा. सर, ही अनुष्का मॅडमची रूम. आता कोण आहे? मिस्टर यशवर्धन. मे आय? हो, या ना, आत या ना.
प्लीज. तुम्ही इथे असे अचानक? नाही नाही, मी सांगितलं नाही. आता काय अनुबेन, मीटिंग कॅन्सल करायची म्हटलं काहीतरी कारण द्यायला पाहिजे नाही. आणि म्हणलं खोटं कशाला बोलायचं. हा नाही, ट्रूथ आहे ते ट्रूथ आहे ना. पण म्हणून हे यशवर्धन एकदम इथे घरी येतील असं वाटत नव्हतं. बट गुड यू केम. गुड गुड. नाही म्हणजे हे म्हणाले की तुम्हाला बरं नाहीये. कसं वाटतंय आता अचानक, आणि चक्कर काय झालं? फार काही नाही ऍक्च्युली, मे बी वीकनेस नाही तर कामाचा स्ट्रेस असेल. अरे फार काय नाही काय अनुबेन. हा हे बघ, तू हे लाईटली घेऊ नको. हा हा आपण हे प्रॉपर डॉक्टरना दाखवून घेऊया सगळा. हा अरे काय नॉर्मल, तू तिथे उभी होती अनुबेन. अरे यशवर्धन तिथे उभी होती आरशासमोर. काय सगळा एकदम नॉर्मल रुटीन सुरू होता. त्या आरशासमोर बरून काही केस बीस करत होती आणि गाणं पण बोलत होती. आणि काय एकदम तिने काय पाहिलं, काय काय कळतच नाही. एकदम ते फिल्म मध्ये होतं नाही तसं, हिरोईनला ते काहीतरी दिसतं नाही तर काहीतरी आठवतं आणि एकदम तुला असा स्ट्रेस येतो आणि ते असे धाडकन पडते ना. सेम पडली अनुबेन, तू सेम पडली. पण चक्कर वगैरे म्हणजे काही खाल्लं नव्हतं का तुम्ही सकाळी? ब्रेकफास्ट नीट? नाही ना, त्याचा काय संबंधच नाही ना यशवर्धन. स्ट्रेस. मग कसं वाटलं? पहिल्यांदाच बसली असशील ना त्या महागड्या कारमध्ये. एनिवेज, जे जे काही घडलंय ना ते मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. टेल मी इन डिटेल. ओके या. काय सांगू मॅम, म्हणजे गाडीमध्ये ना आम्ही शेजारी शेजारीच बसलो होतो आणि विषयी असा होता ना की ते स्वतःहून इंटरेस्ट घेऊन बोलत होते. इनफॅक्ट आपुलकीने चौकशी करत होते माझी. इंटरेस्टिंग. खूप छान गप्पा चालल्या होत्या आमच्या मॅम. वंडरफुल. पण तेवढ्यात ना मध्येच एक फोन आला. फोन? हो, म्हणजे कोणाचा होता काही कळलं नाही, पण कोणीतरी आजारी एवढं कळलं. ओके. मग काय यश सर गाडीतून उतरले. मला म्हणाले की तू पुढे गाडी घेऊन जा, आणि ते स्वतः रिक्षाने निघून गेले. व्हॉट? यश रिक्षाने गेला? हो. यश पण ना इतका डोक्यात जातोय माझ्या. एक काम माझं धड होऊ देत नाही. गेले वर्षभर मी जिथे आहे तिथेच रेंगाळते. कोण कोण आजारी होतं? नाही माहिती मॅम. समीर हेच नाव घेतलं असेल त्याने, हो ना? नाही, समीर नाही मॅम. हा, पण त्यांच्या बोलण्यात ना एका बाईचा उल्लेख झाला. हा म्हणजे यश सर असं घाबरून विचारत होते की कोण आजारी आहे, आता ती कशी आहे, तिला बरं वाटतंय का? बाई? पण मॅम मला सांगा की परिता आता ठणठणीत आहे आणि तुम्ही मिथिला काकू, तुम्ही दोघी एकदम छान आहात. मग यश सर काळजी करतायत अशी बाई कोण असेल बरं? माझ्याकडे एक खूप सोपा उपाय आहे. डोळे मिटायचे, असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि एखादी छान गोड आठवण रिकॉल करायची. यशवर्धननी सांगितलं होतं गोड आठवणी आठवा. आर यू ओके? हो. आणि घ्या प्लीज. कसं वाटतंय आता अचानक, आणि चक्कर काय झालं? तुमचा उपाय कामी आला मिस्टर यशवर्धन. थँक्यू.
स्ट्रॉंग बॉय. कोणी पाहिलं तर काय म्हणेल, माझा फ्रेंड असा रडतोय. काय करू बच्चा, इतके महिने मी हे करतोय, पण रडल्याशिवाय नाही आणि कधी होणारही नाही. निघूया चला. यश, अरे आपल्या कुठल्या क्लायंटला बरं नाहीये का? नाही म्हणजे काल रेवती म्हणत होती की तू रस्त्यात असं मध्येच उतरून गेलास आणि खूप रेस्टलेस वाटत होतास म्हणून. यश, कोणी इम्पॉर्टंट क्लायंट आहे का ज्याला बरं वाटत नाहीये? नाही म्हणजे काल तसं वाटलं होतं, पण एव्हरीथिंग इज ओके नाव, म्हणजे नथिंग टू वरी. पण मग असा तडकाफडकी का निघून गेलास तू? माझा फ्रेंड आहेच तसा. कोणाला बरं नसेल ना तर तो थांबूच शकत नाही. एक दिवशी आईला बरं नव्हतं वाटत. मी फ्रेंडला फोन करून सांगितलं, तो आईसाठी धावत घरी आला. आईची गोष्टच वेगळी आहे ना परी. आईसाठी फ्रेंडने असं करायलाच हवं होतं, राईट? तुझ्या आईची गोष्टच वेगळी होती. काकू, परीला शाळेला उशीर होतोय, मी निघू? या, वेळेवर पोहोचायलाच हवं शाळेत. ओके, बाय बोला आजीला. बाय आजी. बाय. एकदम सरप्राईज. हा, वेलकम. ते रिसेप्शनला कसले पेपर मागत होते ते? तुझा काही डोका बिका फिरला काय? डायरेक्ट आई आहे इथे आतमध्ये घुसतो तू. साहेब, तुमचा फोन नव्हता लागत होता. अरे आणि एवढे महत्वाचे पेपर कुठे घेऊन फिरणार, म्हणून मी घरी. काय यांनी या चौधरीचं सगळ्या बातम्या, डॉक्युमेंट सगळ्या. हो, आणि हा न्यूज पेपरचे कटिंग्स पण आहेत. मगच छे. हा, आता निघायचं, आसपास फिरायचं नाही, कोणाला दिसायचं पण नाही. हा, थँक्यू. कसला फोटो, कोणाचा फोटो, શું વાત કરે છે? ते फॅमिली फोटो. फॅमिली फोटो ना, म्हणजे मी असं बघत होतो की कुठल्या अँगलने पूर्ण फॅमिलीचा असा भेळ खातानाचा फोटो काढता येईल. गदडा, कसला फोटो? हा, फॅमिली फोटो असा काढणार त्याच्याबरोबर? नाही, बरोबर छे. ते किंजू किंजू तू ह्याच्यातून भेळ देते तू सगळ्यांना. हा, पेपर मधून देतो तू अशी अशी भेळ. हा, रितेश भाई, तिच्यावर कशाला चिडताय? किती छान आयडिया. आपण सगळे किती मज्जा करतोय बघा ना. नाही अदुबेन, तुझं माझं इथं ठीक आहे, पण हे द जयंतीभाई मेहता, द छायाबेन मेहता, हा, एवढी मोठी नावं अशी कागदातून अशी भेळ खाणार? किंजो, जा डिश घेऊन ये. हा, ब्रँडेड मोठी डिश घेऊन ये. काही गरज नाही, मजा करतो आपण सगळे, राहू दे. अरे अनुबे, तुझं माझं ठीक आहे, बोललो नाही. काकाजीनं चालेल काय? गदड्या, मला काय चालेल चालणार नाही ना, ते मला ठरवू देत. बराबर छे. आय एम सॉरी. किंजू, इट्स ओके. सॉरी. तुझी भेळ घे आणि तुझ्या रूम मध्ये जा. तिथंच बरायस तू. किंजल, सर्व्हंटला पाठव ते साफ करायला. गदड्याला अजून नीट भेळ खाता येत नाही आणि आपल्याला स्टेटस शिकवतो. पप्पा, जाऊ द्या ना, तुम्ही बसा. आणि काय म्हणत होता तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल बिझनेस बद्दल? काय? हा,
तर बिझनेसमॅन साठी हे फार इम्पॉर्टंट असतं. हे बघ, नाती प्रेमाने जपावी, आणि बिझनेस बुद्धीने करावा. नाही तर काय घोळ होतो माहितीये, भावना आणि बुद्धी यांचा भेद. आणि घ्या प्लीज. कसं वाटतंय आता? अचानक आणि चक्कर काय झालं? आणि हा जो कोण चौधरी होता ना, तो यानंतर या घरात पुन्हा दिसला नाही पाहिजे. नाही, काही झालं, मला किती यश बद्दल वाटत असलं ना तरी मी हे कोणाला सांगणार नाही, आणि मी पप्पांच्या विरोधात जाणार नाही. હું જાણું છું અનુબેન, તું काय विचार करतेस. काकाजींनी आता जे सांगितला त्याचाच विचार करत असणार. पण होरी तेच तसं होऊ देणार नाही. तुला आता यशवर्धनच्या जास्तीत जास्त जवळ जायला पाहिजे. काय करू? आयडिया. अरे चौधरींच्या ऑफिस कडे गाडी घे. चौधरींकडे का जायचंय तुला? अरे अनुबेन, ते पेपर सिलेक्ट करायचे ना ते यशवर्धन चौधरी कडून. ते जाऊन पेपर घेतो आणि मग तिथून ऑफिस मध्ये जाऊया ना. रितेश भाई, पण ते तुम्ही नंतर पण कलेक्ट करू शकता ना. अरे अनुबेन, आता तू आणि काकाजींनी एवढ्या विश्वासाने जिम्मेदारी टाकली ती मला निभवायला नको काय? अरे आता कसं आहे, कामाचा फ्लो लागलाय ने तसा फटाफट 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 काम होऊन जाईल. अरे 5 मिनिट ना काम छे, असा गेलो नाही असा. ठीक आहे, पण मग तुम्ही वर जा, मी खालीच थांबे. आणि जर यशवर्धननी विचारलं तर त्याला सांगू नका मी आली. ओके ठीक आहे. आणि लवकर या. ओके. अरे 0 मिनिट मध्ये आले. हॅलो, जय श्री कृष्ण. या तुम्ही असे अचानक इथे? नाही म्हणजे मी काल येऊन गेलो त्याच्यामुळे काय? नाही त्याचं काय नाही. त्याचं काय नाही, जस्ट ते काकाजींनी जरा ते. काकांनी काय? नाही ऍक्च्युली काय झालंय, ते जॉईंट व्हेंचरचे टर्म्स अँड कंडिशन ठरवताना ना ते अनुबेन कडून एक पॉइंट मिस झालाय. कुठला पॉइंट? तुमची कुंडली. काय? तुमच्या कुंडलीची ना झेरॉक्स कॉपी लागेल, सेल्फ अटेस्टेड, साइन करून. कुंडलीची कॉपी कशासाठी? काकाजीने हवी ना. काकाजी हे कुंडलीवर जबरदस्त बिलीव्ह करते. हा, कुंडली मॅच झाल्याशिवाय पार्टनरशिपचा पी नाही, जॉईंट व्हेंचरचा जे नाही आणि बिझनेसचा बी नाही. त्याच्यामुळे काय आहे, काकाजी सगळे कागदपत्र बघत होते ना, तेव्हा त्यांनी म्हटलं कुंडलीची कॉपी कुठे आहे, ती मिसिंग होती ना, म्हणून ते डॉक्युमेंट जरा आणायला आलं. व्हॉट नॉनसेन्स. सॉरी, पण हे बघा, एक मिनिट. या कुंडलीचा आणि बिझनेसचा काही संबंध नाहीये, म्हणजे ऍटलीस्ट माझा विश्वास नाहीये. मी अनुष्काजींशी बोलून घेईन. काय झालं रितेश भाई, अजून का नाही आले? कॉल करते.
हा बोला रितेश भाई. हे बघ यशवर्धन, आता बास झाला तुझं, लय बोललात. ते ऑप्शन मध्ये ना तुम्ही लँड हरलात, लक्षात आहे ना? लँड हरले तुम्ही. आम्ही लँड विकत घेतली, आम्ही जिंकलो. हा, तरी पण तुमच्यावर उपकार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर बिझनेस करतोय, लक्षात आहे ना? तुम्ही उपकार करताय? हा, उपकारच करतो यशवर्धन. आणि उपकार जाण्याची पद्धत चौधरीमध्ये आहे की नाही ना, ते मला कळू दे एकदा. का उपकाराची परतफेड या पद्धतीने चौधरी करतात ते पण मला कळू दे एकदा. सगळी रायवलरी विसरली ना, हे काकाजींचे उपकारच आहेत तुमच्यावर, कळलं? हे बघ, काकाजींबद्दल एक शब्द पण बोललेला आपण ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. मिस्टर मेहता, माझा ऐका मी काय बोलतोय ते. अरे मी काय ऐकून घेऊ यशवर्धन? यू आर लुजर, वी आर विनर्स. ओके, हा, वी आर विनर्स. ते आमची अनुबेन तुझ्या मेलेल्या बायको सारखी दिसते ने, म्हणून हे डील इथपर्यंत तरी आलं. हा, अनुबेन तुमच्यावर काम करते ना, म्हणजे अनुबेनने सगळी रायवलरी बाजूला ठेवून उपकार केले तुमच्यावर. काकाजीने पण रायवलरी बाजूला ठेवली ना, हे उपकार आहेत तुमच्यावर, उपकार. मिस्टर मेहता, प्लीज तुमचं तोंड आवरा, तर शपथ मी तुम्हाला वरून खाली फेकून देईन आता. हॅलो ठाकूरजी, मदत आपो. अनुबेन कधी येणार? कुठे राहिली? आता याने मला फेकून दिल्यावर येणार काय श्रद्धांजली व्हायला? आय एम सॉरी. ते नाही, तुम्ही बसा. नाही, मी निघते आता. हे कुंडली वगैरे हे बघणं खरंच गरजेचं आहे का? नाही म्हणजे कुंडली मॅच झाली नाही तर आपण काय बिझनेस करायचा नाही? कुंडली पाहून बिझनेस करणं ही पप्पांची श्रद्धा आहे, आणि जर नियतीच्या मनात असेल तर कुंडली जुळणारच, ही माझी श्रद्धा आहे. लंच टाइम झालाच आहे, तर तुम्ही खाऊन जाता का थोडस? नाही नको, मी निघते. थोडस, म्हणजे आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्या ऑफिसला आलात, आणि डोंट वरी, मी रोज सांडग्याची भाजी नाही आणत. बरं, थांबते. थँक्स. बसा. आटला समय पच्ची पण ती केवी रीते बार ना आवी, म्हणजे प्लान एकदम सक्सेसफुल झाला वाटतं. एवढ्यापर्यंत सगळा भांडाफोड झाला असणार. अनुबेनला नक्कीच तिचा पास्ट आठवला असणार. एक्सक्यूज मी, ते यशवर्धन चौधरींबरोबर मीटिंगला त्या मॅडम आल्या होत्या ना, ते मीटिंग संपली काय? गेले मॅडम? नाही सर, मीटिंग सुरू आहे अजून. आतून कोणी काय डॉक्टर वगैरे बोलवला काय? नाही. ते आतून कोणी पाणी, साखर पाणी वगैरे मागवला काय? आतून कोणी बेसूत पडला म्हणून? नो सर. आतमध्ये काय गाई गडबड काय झालं काय? हा, नो सर, असं काहीच झालेलं नाहीये. हे भगवान, अंदर बद्दू शांती छे, म्हणजे मारा प्लान फेल गेला. फेल. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. चुप. फोन बंद आहे. नेहा मॅडम आहेत पण दिसत नाही. मला काही कळत नाहीये. तू जा, बाहेर जा. मी सुरेश. बाहेर जा.
कुठे चाललाय? आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे तो असं काही रिॲक्ट करला असं मला खरंच वाटलं नव्हतं. फारच गांगरून गेलाय तो. आय नो, मला वाटलं नव्हतं एवढं काही होईल. ऍक्च्युली मी वर येणारच नव्हते, पण मग रितेशबाईंमुळे. पण एक रिक्वेस्ट करू का? शुअर. म्हणजे जोवर सगळा स्टाफ जात नाही तोवर मी इथेच थांबू का? नाही म्हणजे परत बाहेर गेल्यावर काही गोंधळ नको व्हायला. शुअर शुअर या, माझी काहीच हरकत नाही. आय नो. कारण सर, एक मिनिट. मे कम इन सर? एक्सक्यूज मी. काय झालं शेफाली? आज चक्कर नॉक करून आत येते तू? नाही सर, ते मला विचारायचं होतं. काय 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 विचारायचं होतं? हा, मला विचारायचं होतं की मी आज लवकर गेले तर चालेल का? हो चालेल चालेल. ओके बाय. सर का ते तर विचारा. का लवकर जायचं शेफाली? मम्मीची तब्येत खराब आहे ना म्हणून. चालेल? हो चालेल चालेल. ओके जा बाय. काय झालं शेफाली? सर त्या आत बसल्यात त्या अनुष्का मेहताच आहेत ना? हो अनुष्का मेहताच आहे. तू ओळखते त्या ना? मी हं? नाही, मी ओळखत नाही. ते काय ना, त्यांच्याबद्दल भरपूर ऐकलंय, तर म्हटलं जरा भेटून घेऊया. भेटू का? नाही आता नको. आईची तब्येत बरी नाहीये ना? कोणाच्या? तुझ्या आईची तब्येत बरी नाहीये ना? आता म्हणालीस तू. हो सॉरी सॉरी. हा, आपण नंतर भेटू त्यांना. तू आता घरी जा. गो बाय. सिक्युरिटी सिक्युरिटी. काय झालं? हा, थोडा घोळ झालाय. म्हणजे हा दरवाजा बंद आहे. आय मीन हा दरवाजा बंद लॉक झालाय. मला असं वाटतं की आपण आत अडकलोय. सॉरी. पण आपण काहीतरी करू शकतो का? आपण एक काम करायचं, ह्यानी ना ही काच फोडू. काच फुटल्यावर खाली आवाज येईल की मग सगळे वर येतील ना. मग पण काच पण खाली जाईल ना? कोणाला तरी लागू शकते का? काच खाली लागू शकते. मग काय करायचं? आपण लाईट स्विच ऑन करूया. म्हणजे लाईट ऑफ ऑन ऑन ऑफ अशी झाली की सिक्युरिटीला कळेल ना, किंवा ते लगेच वर येतील. असं काहीतरी आपण करू शकतो. इथे लाईट कुठे? म्हणजे मला नाही, मी बघतो. और काय करू शकतो आपण आता लगेच? जर कोणाला तुम्हाला शिटी वाजवता येते? शिटी वाजवता येते? ट्राय करा. शिटी जोरात अशी मुलं वाजवतात बघा, अशी जोरात. अजून तुम्ही फुंकर मारताय. फुंकर. शिटी वाजवा अशी जोरात. शिटी. सॉरी मला. म्हणजे ठीक आहे, तुमच्याकडे शिटी आहे, ती असते बघा, ती सिक्युरिटीकडे असते ना ती. मग काय ठीक आहे, कुठले इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्ही वाजवू शकतात? मग तुम्ही माउथ ऑर्गन आहे ते वाजवलं तरी कळेल. सिक्युरिटीला फक्त सिक्युरिटी आवाज गेला तर लगेच येतील ना कुठे. तर आपण काय करू शकते? मी काय मला आणखीन काय करूया आपण? काय झालं तुम्हाला? तुम्ही असे हसताय का? एक मिनिट.
लांब तुम्ही लांब राहा, म्हणजे मी माझ्या सिक्युरिटीसाठी. शस्त्र? येस, मला जुडो पण येतात आणि मला किक बॉक्सिंग पण येतं. किक बॉक्सिंग माझ्या बॅग मध्ये ना ते पेपर स्प्रे पण आहे आणि ती लाल तिखटाची पावडर पण आहे. मी म्हणजे म्हणून तुम्ही तुमची बॅग कुठे? पण मला किक बॉक्सिंग येते ना, तुम्ही लांब राहा, नाहीतर हे आहेच आहे माझ्याकडे. पण म्हणजे हे ओके. हो माय गॉड, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं मी मुद्दामून घडवून आणलंय म्हणजे आपल्या दोघांना असं एकांत मिळेल आणि मी काहीतरी आय एम रिअली सॉरी. हे मी काही केलं नाही आणि माझं असं काही इंटेन्शन पण नाहीये. सॉरी. मी ऍक्च्युली मला काहीतरी आठवलं आणि म्हणून मी हसायला लागलो. सॉरी. काय आठवलं? म्हणजे एकदा मी आणि नेहा आम्ही असेच एका रूम मध्ये अडकलो होतो आणि ती तेव्हा अशीच तुमच्यासारखी पॅनिक झाली होती. सो मला सॉरी ते आठवलं आणि मी आज तुम्ही चौधरींच्या ऑफिसमध्ये आहात म्हणजे आमच्या गेस्ट आहात. प्लीज मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. या ना. एक सांगू? तुम्हाला मला जर खरंच कम्फर्टेबल करायचं असेल ना तर प्लीज एक गोष्ट ऐकाल? बोला ना. मला असं आहो जाहो नका करू. उगाच वय वाढल्यासारखं वाटतं. आणि काय ना, आपण अनोळखी माणसाला आहो जाहो करतो ना. आता तर आपली ओळख पण झाली आणि आज तर आपण फुल डे एकत्र स्पेंड केला ना. सो प्लीज नो फॉर्मॅलिटीज. नाही मला मान्य आहे, पण माझी पण एक अट आहे. तुम्ही पण मला प्लीज म्हणजे तू मला अरे तुरे केलं तर आवडेल आणि प्लीज मला फक्त यश बोल. यश. ओके यश. चीयर्स. चीयर्स. कॉफी मस्त आहे. मिस्टर यशवर्धन, म्हणजे यश, क्या? तुमची कॉफी थंड होतीये. पटकन प्या, नाहीतर मला खूप भूक लागली. मी वेफर्स पण संपेल आणि तुमची कॉफी पण. ओह सॉरी. सॉरी. नो मी आलोय का? तुमचा हात टिश्यू आणू का? यश काय झालं? एक मिनिट ते भाजलं असेल ना पीठ? नाही मी करतो. नाही ते थंड. हाँ कमिश्नर साहब आहेच. जयंतीभाई मेहतानी छोकरी आणि रियल डॉक्टर છે ને अनुष्का जयंतीबेन मेहता. हाँ तीच. हाँ 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 तुम्हाला काय अपडेट कळलं ना प्लीज आम्हाला इन्फॉर्म करा इमिजिएटली. हाँ ओके थँक्यू.
अरे काका ते पोलीस कमिशनरना फोन का अनुला जर काही झालं ना तर तुझं काही खरं नाही. ते कमिशनर तुला येऊन घेऊन जातील. तुझ्यावर काय चार्जेस असतील ना तुला माहिती आहे ते चांगला. रितेश मेहता, यशवर्धन कुठे आहे? अरे सेमी चौधरी, आम्ही पण त्याला शोधतोय ने त्याला. ए गप्प बस, खोटं बोलू नको. यशवर्धन इथे आला होता, कळलं ना? मला माहितीये. आणि त्याचा फोन आता लागत नाहीये. यशवर्धन कुठे आहे मला गपचूप सांग. ए कोण आहेस तू? कोणी का असे नास? मेहतांच्या घरात आवाज खाली ठेवून बोलायचा. माझ्या मुलीला गायब करता आणि वरती आम्हालाच येऊन जाब विचारता. हिंमत कशी झाली तुझी? तुम्ही चौधरीने माझ्या मुलीचं काय केलं सांगा मला. कुठे आहे ती? आज सकाळी ती त्या चौधरी बरोबर होती. कुठे आहे ती? आता हे शोधणार त्या दोघांना. मारी वाट लागी गई छे. काकाजींना खरं कळलं नाही पाहिजे, नाही तू मरी गयो ठाकूरजी, मने बचाव. हो मेहता, हे तुमचे खेळणं आता जुने झाले, कळलं ना? सगळ्या जगाला माहिती तुम्ही कोण आहात आणि कसे आहात ते. मी तुम्हाला आता शांतपणे सांगतो. यशवर्धन कुठे आहे मला गपचूप सांगा, नाहीतर काय? नाहीतर काय? अरे आमच्याच घरात येऊन आम्हाला दम देतो. हॅलो, हा काय? यशवर्धनचं शेवटचं लोकेशन आपलं ऑफिस होतं? आपलं ऑफिस? ओके ठीक आहे, मी बघतो काय ते. या बाय, थँक्स. ए कुठं निघालास? माझी मुलगी कुठे सांग? हो, आत्ता मला माझ्या मित्राला शोधणं जास्त महत्वाचं आहे, कळलं ना? आणि मी त्याला शोधायला जातो. ए चौधरीच्या चमच्या, माझ्या अनुला एवढं जरी खर्चटलं ना तरी तुमचं चौधरी कुटुंब मी संपून टाकेन. अरे चला चला प्लीज पटकन. अनु बेटा, बाळा तू कशी आहेस? तुला काही झालं नाही ना? या लोक तुला काय बोललो रे? चौधरीनेच माझ्या मुलीला पळवून नेलं असणार, किडनॅप केलं असणार. तुम्हाला काय वाटलं सगळं पोलिसांच्या हवाली करून मी गप्प बसेन? आणि तुझ्या हाताला धरून घराबाहेर काढलं हिने, त्याचा बदला घेतोस तू? तिला डांबून ठेवतोस? आता मी काय करतो ते बघा तुम्ही. पप्पा त्यांनी काय नाही केलंय, खरंच त्यांची काही चूक नाहीये. अनु तू शांत राहा, तू काहीच बोलू नकोस. मला माहिती आहे या लोकांचे काय धंदे आहेत ते. आणि बघ अनु, यांच्या धमक्यांना घाबरून तुला खोटं बोलण्याची काहीही गरज नाहीये. मी बघतो आता यांच्याकडे काय करायचं यांचं ते. पप्पा ट्रस्ट मी, खरंच ह्यांनी काही नाही केलंय. मी स्वतःहून आले इथे. तुम्ही समजताय तसं काही नाहीये पप्पा. आणि त्यांनी तुला डांबून ठेवलं नाही का? नाही पप्पा, आम्ही अडकलो होतो इथे ऑफिसमध्ये पप्पा. म्हणजे बाहेरून लॉक झालं. मला खरंच ह्यांनी खरंच काही नाही केलंय पप्पा. चला तुम्ही शांत व्हा. चला पप्पा. आज अनुमुळे तुम्ही सुटलात, पण लक्षात ठेवा जयंती मेहताची मुलगी आहे ही. परत तिच्या अंगाला हात जरी लावला ना तरी वाट लावीन मी तुमची. चला नु.
अरे काय हे थोडक्यात निभावलंय. नाही तर जयंतीने आपली वैजयंती केली असती. काय कुठे होतास तू? किती फोन केले तुला? किती शोधलं तुला माहिती? काय सकाळी लवकर आलात, कॉफी प्यायलात, निदान मग तरी कॅन्टीन मध्ये ठेवायचे ना. सगळी कॉफी सांडली होती इथे टेबलवर. एक मिनिट, मी तेच सांगायला आले की सकाळपासून मी कॉफीच प्यायले नाहीये. रात्री कोणीतरी प्यायलं असेल. बघा मॅडम, मी काल साफ करून गेलो होता. सुरेश, तू स्वच्छ करून गेला त्याचा अर्थ असा होतो का की मी कॉफी प्यायले? सकाळी सकाळी माझं डोकं फिरवू नकोस सुरेश. आणि मला आधी सांग, मी इथे नसताना माझ्या कॉफी पाउचेसला कोणी हात लावला? हो शेफाली मॅडम, या ऑफिसमध्ये समीर सरांशिवाय कोणाची विषाद आहे का तुमच्या ड्रॉवरला हात लावायची? आणि मला सांगा, इथे बसून तुमच्या बरोबर कोण कॉफी घेतं सांगा मला? समीर सर. चला तर मग. नाही सुरेश, ऐक. पण मी तेच सांगते ना की मी सकाळी आल्यापासून कॉफीच प्यायले नाहीये. हे बघ, मग रात्री काय लेडी भूत येऊन पिऊन गेली का कॉफी? शेफाली बघ, नक्कीच काहीतरी सापडेल. शेफाली मॅडम, काही हवंय का तुम्हाला? नाही, काही नकोय. जात मग असे शोधता का इकडे? ते न्यू कॅम्पेन साठी मी आयडिया शोधते. आयडिया? हे अशी इथे? हो, मग कुठेही पडून असलेल्या असू शकतात ना आयडियाज. म्हणजे फक्त बारीक नजर हवी म्हणजे सापडतात. अरे बापरे, असं असतं होय? हो. आलो 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 आलो. जा जा, बोलवतात. एक्सक्यूज मी, केबिन तिकडे. शोध 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 शेफाली, शोध. शोधलं की सापडतं. शोध शेफाली. नई गर्लफ्रेंड कितनी भी शातिर क्यों ना हो, सुराग तो छोडेगी. काहीच का मिळत नाही. एवढा लांब केस? हे लिपस्टिक, कॉफीचे मग, हे केस वगैरे हे तुम्ही ट्रॅक वरून भरकटताय आणि थोडंसं पर्सनल मध्ये शिरताय. तसं नका करू. समीर, तू खरं तर मी हे बघ शेफाली, काय आहे, दरवेळी दिसतं तसं नसतं. ओके, वेगळं पण काहीतरी असू शकतं. नाही सर, जे दिसतं ना तेच असतं. सर, सगळं काही बिघडलंय आता. नाही मी बघतो ना, मी सिक्युरिटीशी बोलतो आणि मी चेक करतो. हा यश, ऐक, तू काहीही एक्सप्लेन करायला जाऊ नकोस. हो सर, कशाला उगाच एक्सप्लेन करताय तुम्ही? काही मी तर म्हणते ना, मलाच ऐकायचं नाही आता काही. सगळं संपलंय सर. जे काही पाहायचं होतं ना ते सगळं पाहिलंय मी. जे काही उघडं पडायचं होतं ते सगळं उघडं पडलंय. तर सगळं संपलंय सर. शेफाली काय करतेस? लेट मी एक्सप्लेन. शेफाली ऐकून घे. शेफाली माझं ऐकून घे. यश यश यश, ऐक.
अरे बाबा ती अंगठी वगैरे काढून मी बोलतो तिच्याशी. 7व्यांदा दिली आहे. तू काही टेन्शन घेऊ नकोस. भरपूर वेळ घे, सिलेक्ट कर, आणि जर तुला आवडली नाही तर आपण आणखी काहीतरी स्थळ आणू. टेन्शन घेऊ नकोस अजिबात. हा पण लय वेळ नको. डिग्रीचा लग्न कसा वेळेतच झालेला बरा. अनुबेनच्या डोक्यात चाललाय तरी काय? ही काय रेडी आहे की काय लग्नाला? मने नाही लागतो. पप्पा, तुम्ही जो मुलगा निवडाल तो माझ्यासाठी योग्यच असेल. मला मान्य आहे. મારી દીકરી, મારા પ્રાઇડ. पण अनुबेन, मोठा भाऊ म्हणून सांगतो, आपल्याला जो माणूस आवडत नाही, आपल्याला जो पटत नाही, त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करणं म्हणजे आयुष्याची बर्बादी आहे. अनुबेन, मला तुझी काळजी वाटते. आय केअर फॉर यू. मला माझ्या छोट्या बहिणीची काळजी वाटते ना अनुबेन, म्हणून विचारतोय. काय आहे ते सांग ने, मला स्पष्ट सांग ना. हा, हे बघ, तुला नसेल करायचं लग्न तर स्पष्ट बोल माझ्याशी. मी काहीतरी करतो, पण असं, हे बघ, मी माझ्या बहिणीला, छोट्या बहिणीला असं उदास नाही बघू शकत. प्लीज. तुमचं म्हणणं खरं आहे रितेश भाई. माझं करिअर माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. मला आपला बिझनेस वाढवायचा आहे. नाही, मी बोललो ना, मला माहिती होतं तुझ्या मनात दुसरं काहीतरी चाललंय. ते सांग मला काय ते. अनुबेन, बोल. पण रितेश भाई, या सगळ्याहून महत्वाचे आहेत मला माझे पप्पा. आजपर्यंत मी जे मागितलंय ना ते सगळं दिलंय माझ्या पप्पांनी मला. कधी कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही मला. आणि आज आता एवढी छोटीशी गोष्ट ते मागताय तर मी त्यांना देऊ नाही शकत. आणि आय एम शुअर माझ्या पप्पांनी जर काही विचार केला असेल ना तर तो योग्यच असेल. अरे पण अनुबेन, तुला स्वतः. रितेश भाई, आय एम सॉरी, बट आपण या विषयावर नको बोलूया आता. मला तुझी काळजी कळतीये, पण पप्पा जे काय ठरवतील ते मान्य आहे मला. शेफाली, काय करताय तुम्ही? माझं ऐका, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तुम्ही का उगीच टोक गाठताय? तुम्ही खरं काय ते सांगा, मग मी टोक नाही गाठणार. खरं काय ते म्हणजे मी खोटं बोलतच नाहीये. तुम्ही माझ्यावरती थोडा विश्वास तर ठेवा. तुम्ही समजताय तसं काही नाही हो शेफाली. तुम्ही खोटं बोलताय ना, याचे सगळे पुरावे आहेत माझ्याजवळ. त्याचं काय? तुमच्याशी खोटं बोलत नाहीये हे नक्की, पण नक्की काय ते मी आत्ता सांगू शकत नाही हेही नक्की. थोडं कन्फ्युजिंग होतंय का हे? डोंट वरी, आपण खोटं बोलताना होतच. मी खोटं बोलत नाहीये शेफाली. ही अंगठी आधी घाला तुम्ही. पण
शेफाली, हे बघा मी खोटं बोलत नाहीये हे नक्की, पण ऐका जे घडलंय ते सांगायची वेळ आली ना की मी तुम्हाला नक्की सांगेल. प्लीज हे परत घ्या प्लीज. ठीक आहे, मग आपणही आपल्या रिलेशनचा विचार तेव्हाच करू. शेफाली मी तुम्हाला परत सांगतो, टोक गाठू नका. हे बघा माझ्याही न आता प्रेम करणाऱ्या एक मर्यादा आहे. एका पॉइंट नंतर मी तरी काय बोलणार, मी तुमच्याशी का खोटं. तिला जे काही समजायचं ना ते समजू दे. काय गोंधळ तिच्या डोक्यात तो तसा राहू दे. काही होणार नाहीये त्याच्याने. ऐक माझं तू. असू दे ना सर, ते एक्सेप्ट करतायत ना, मग कशाला तुम्ही उगाच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय. अरे यार, आपण केलेली चूक मान्य करण्यात हिम्मत लागते सर. प्रत्येकाला जमत नाही ते. असू द्या सर, नाही जमणार. का नाही जमणार? त्याला जमेल. त्याला आणि त्याला जमायचं काय? त्या बिचाराची काही चूकच नाही. कशाला जमवून घेणार आहे तो? आणि शेफाली, मी त्या मुलीला आता फोन लावतोय, तू बोलून दे. जे काय उद्या कळायचंय ते आज कळेल ना. इट्स ओके, इट्स ओके, आय विल हँडल इट. मी त्या मुलीला फोन लावतो शेफाली, बट आय वॉन्ट यू टू प्रॉमिस मी की तिला बघितल्यानंतर तू ओव्हर रिॲक्ट करणार नाही. हा, ओव्हर रिॲक्ट नाही करायचं. ते जमणार आहे होय? प्रॉमिस सर, प्रॉमिस. नाही, काही नाही. अच्छा, मी ऍक्च्युली असा सडनली आता व्हिडिओ कॉल केलाय, तुला थोडं स्ट्रेंज वाटत असेल नाही? यश सर खरं सांगत होते तर काल रात्री ते इथेच होते. पण कसं शक्य आहे? यश सर नेहाशिवाय दुसऱ्या कोणासोबत कसे राहू शकतील? तेही एवढ्या रात्री. असं ऑफिस मध्ये ते दोघच? नाही, फसवत असतील ते मला. पण रिमेंबर मी तुला शेफाली बद्दल बोललो होतो. हा, नेहाची फ्रेंड, बहीण. हो, तिच्याबद्दल बोललो होतो ना. तिचा थोडासा गैरसमज झालाय. तिला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मी फोन तिला देतो. मला तर बघायचंही नाहीये दुसऱ्या कोणाला नेहाच्या जागी. मग बोलणं तर दूरच राहिलं. नाही, नको सर, प्लीज. विश्वास बसलाय माझा. हा फोन मी तुझ्यासाठी केलाय शेफाली, आणि तुला आता बोलावंच लागेल. नको ना सर, प्लीज. माझा विश्वास बसलाय. नको शेफाली, बोल. नेहा, मला ना हे अजिबात पटलं नाहीये. यश सरांनी असं दुसऱ्या कोणाशी इतकं क्लोज होऊन बोललेलं. पण मलाही नाईलाजानं बोलावं लागतंय तिच्याशी. आय एम सॉरी नेहा. हाय शेफाली. कशी आहेस तू? सो लवकरच भेटू.
हिला विचारते. त्या शेफालीला ना त्या मुलीबद्दल नक्की माहिती असणार. हाय शेफाली. हाय मॅम. हाय. तुम्ही आज अचानक? हा, यशला भेटायला आले. आजकाल काय ना, त्याच्यावर जरा लक्ष ठेवावं लागतंय ना, म्हणून. यश सरांवर लक्ष? काय सांगू ग मी तुला. आपल्या यशचं काय चाललंय कळतच नाहीये मला. आईसारखी ग मी त्याची. काळजी वाटत राहते मला सतत. ना त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष आहे, ना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष आहे. इनफॅक्ट आपली नेहा गेल्यापासून तर इतका डिस्टर्ब असतो ना तो. शेफाली, आणि मला काय वाटतं की आपणच आहोत ना, तर आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याचा तो एकटेपणा दूर केला पाहिजे, हो की नाही? हो, खरंय मॅम. मला असं वाटतं की आपल्या यशच्या आयुष्यात कोणीतरी यायला हवं. हा, म्हणजे असं कोणीतरी जिच्यामुळे यश आपला पूर्वीसारखा होईल, है ना? म्हणजे आपल्याशी मन मोकळेपणाने बोलायला लागेल, हसा खेळायला लागेल, पुन्हा आपली मस्करी करायला लागेल. असं कोणी त्याच्या आयुष्यात, म्हणजे जिच्यामुळे नेहाच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ना, ती भरून निघेल. आहे असं कोणी? शेफाली, तुझ्या ओळखीचं आहे का ग असं कोणी आपल्या यशसाठी? हो, माहितीये ना.